दिवस माझ्या आयुष्यात आला 2019 मध्ये, की अचानक मी 22 वर्षाचा असताना माझे अचानक वडील वारले. वडील वारले आणि मग ते मोठा धक्का होता माझ्यासाठी, फारच अतिशय फार मोठा धक्का होता. आणि माझे वडील ह्या कुलदेवी मंदिरामध्ये पुजारी होते. जवळपास आमची 5वी-6वी पिढी आहे. आता सध्या मी पण इथेच पप्पाची जागा घेतली आहे. मी ह्या मंदिरामध्ये पुजारी आहे. तर असं वाटायचं मला, की आपण ना मटण खात, ना दारू पीत, ना काही, म्हणजे आपल्याला काही वाईट असे शौक नाही किंवा काहीच आपण वाईट असं काही करतच नाही, किंवा लोकांना फसवतोय का लोकांना गंडा घालतोय, असं काही केलेलं नाही, की असं काहीच असं म्हणजे हे नाही. पण तरी आपलेच कसे वडील वारले किंवा आपल्याच आयुष्यात त्रास चाललाय, तर मी देवीची सेवा करत होतो. पण जसं मनापासून नव्हतं करत, कारण की मन नाराज होतो त्यावेळेस. असे काही घटना घडल्यानंतर आपले वडील ज्यांच्यावर आपण प्रेम करतो, ते प्रेम करणाऱ्या माणसाला आणि तो माणूस आपल्या आयुष्यात अचानक गेल्यानंतर फारच मोठा झटका असतो. वय माझं वय जेमतेम होतं त्यावेळेस. तर मी असंच सेवा करतच असताना, आणि मन एवढं लागत नव्हतं माझं सेवेमध्ये देवाच्या. आणि मला म्हणजे जवळपास मी नास्तिकच होतो. माझं काही एक प्रख्यात पंडित किंवा मला फार आता एक नॉलेज आहे आणि मी फार शिकलोय असं काही नाही. आणि मी अतिशय दुःखात होतो, की चाललंय दिवस भरतायत, काहीतरी चाललंय, 2 पैसे येत आहेत, काहीतरी काम करतोय मनापासून तर नव्हतं पण करत होतो. पण मग एक दिवस अचानक काय झालं, या मंदिराच्या बाहेर गणेशाची मूर्ती आहे. आता ही नवीन आहे, त्या काळात जुनी होती, जसं नवीन काम झालं त्याच्यामुळे ते आता नवीन बसवून आलेले म्हणजे आमदार साहेबांकडून. तर त्या गणरायाला ना चतुर्थी असते ना, तर चतुर्थीच्या दिवशी माझे वडील शेंदूर लावायचे. तर ते जे करत होते तेच मी पण करतो. तर मग मी शेंदूर लावत असताना, असं भरपूर शेंदूर लावत असताना, मग एक दिवस काय झालं, मी शेंदूर लावत होतो. तर शेंदूर लावता लावता तिथे लाईट होता, आणि शेंदूर माझा लावून जवळपास 80% झाले होते. तर मी शेंदूर लावत असताना अचानक लाईट गेली, आणि तो माझ्याकडे मी तेल लावायचो आणि तेल लावून शेंदूर लावतो. तर ते तेल अचानक सांडलं माझ्याकडून. तर मी काय केलं, ते तेल सांडलं, तर मी तो ग्लास तसंच हाताने असा हाताने उचलला, उचलून या देवीच्या मंदिराच्या इथे मध्ये आणून ठेवून दिला. मग माझं ते परत ते तेल जे होतं ते पुसून टाकलं, साफसफाई करून गणरायाला विनंती केली, आणि सगळं काही व्यवस्थित करून मी मंदिराला लॉक लावली आणि निघून गेलो. आणि मी सेवा चालू होती माझी, नास्तिकच होतो मी त्या प्रकारे चाललं होतं. मग मी आलो असंच सकाळी मंदिरामध्ये, मग लाडू वगैरे साफसफाई केली. तर असंच अचानक माझं लक्ष गेलं, की हा ग्लास असा काय दिसतोय, म्हणून मी त्या ग्लासकडे बघितलं, ग्लास हातात घेतला, तर त्यावर अचानक स्वस्तिक उमटला होता. तुम्हाला ही गोष्ट कदाचित खोटी वाटू शकते, कारण की आता माझ्याकडे त्या गोष्टीचा पुरावा नाही, कारण की ते सर्व काम नवीन झाल्यामुळे तो ग्लास पण माझ्याकडे हरून गेला, आणि जुना फोटो होतो माझ्याकडे, तो फोटो डिलीट होऊन गेला माझ्याकडून. तर अचानक स्वस्तिक उमटल्यामुळे मला इतका अचानक भरोसा बसला, की मी जेव्हा मी मंदिर उघडल्याशिवाय कोणी मंदिरामध्ये येऊ शकत नाही, चावी आमच्याकडेच असते. आणि माझी आई आली किंवा मी आलो तर मंदिर उघडते, पण तसंही काही नाही. मंदिर मीच उघडतो. आणि मी जेव्हा बघितलं, की हे असं कसं काय असं झालंय, की अचानक स्वस्तिक कसं काय उमटला, मी तर काही केलं नाही. मी तर